सकाळचे 5:30 वाजता घरातून निघालो. अजून अंधारच होता, पण मनात मात्र प्रवासाचा उत्साह भरलेला. नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. मी आहे सौरभ. तर आज आपण चाललो आहे कोल्हापूरला. रातची धमाल बघू. सकाळचे 6 वाजलेले आहेत. मी आत्ता आहे निगडीच्या बस स्टॉपवरती आणि ही आपली आजची राईड आहे नाकोडा. तर चला जाऊया कोल्हापूरला, बघू काय काय आज धमाल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला निघूया. सकाळच्या शांत वातावरणात सुरू झालेला हा प्रवास, थंड हवा आणि पुढे वाट पाहणारा कोल्हापूरचा अनुभव. आलेलो आहे आम्ही आता शिरवळच्या पुढं. ब्रेकफास्टसाठी थांबलोय. मस्त गरमागरम पोहे घेतलेत. तर साई पार्क इनला थांबलो आम्ही ब्रेकफास्टसाठी. छान होते पोहे खाल्ले. इथे एक त्यांनी घंटा लावली, जर तुम्हाला ब्रेकफास्ट आवडला तर घंटा वाजवायची जाताना. सकाळचा प्रवास आरामात पार पाडत दुपारी बरोबर 12:30 वाजता आम्ही पोचलो कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून इतिहास, धर्म, कला आणि खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा इतिहास सुमारे 2000 वर्षापेक्षा जुना मानला जातो. प्राचीन काळी या शहराला करवीर असे नाव होते. पोचलो आहे आम्ही कोल्हापूरमध्ये. आता चाललो आहे महालक्ष्मी मंदिर. पहिलं देवीचं दर्शन घेतो, त्याच्यानंतर हॉटेलला चेक इन करू. कोल्हापूरमध्ये येताच एक वेगळीच वाईब जाणवते. लोकांची भाषा, साधेपणा आणि मराठमोळा ॲटमॉस्फिअर मनाला भावतो. मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ मार्ग बिल्डिंग आहे बघा, कॉलेज. भवानी मंडप हे ब्रिटिश काळात बांधलेले जुने टाउन हॉल आहे. पूर्वी येथे सार्वजनिक सभा, कार्यक्रम आणि प्रशासकीय कामकाज होत असे. महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूरचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे एक अत्यंत पवित्र व ऐतिहासिक देवस्थान आहे. पूर्ण अशी लाईन आहे मंदिरात दर्शनाला जायला. मंदिराची स्थापना सुमारे 7व्या शतकात झाली असे मानले जाते. हेमाडपंथी शैलीतील सुंदर दगडी बांधकाम आहे. मंदिरातील कोरीवकाम अत्यंत नाजूक व देखणे. दर्शन झालेलं आहे आमचं. खूप छान असं दर्शन झालं. एकदम प्रसन्न वातावरण होतं. मागं मंदिराचा परिसर आहे. महालक्ष्मी देवी शक्ती व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कोल्हापूरकरांचे कुलदैवत म्हणून अंबाबाईचे विशेषता. पुराणकथेनुसार देवी महालक्ष्मीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला, त्यामुळे या प्रदेशाला कोल्हापूर हे नाव पडले. हा पश्चिम दरवाजा. मंदिराचं थोडं काम चालू आहे रेनोव्हेशनचं. मस्त असं दर्शन झालं आहे आमचं. अजिबात काही गर्दी नव्हती, काही गडबड नाही. एकदम व्यवस्थित असं दर्शन झालं. आता चाललो आहे रंकाळ्याच्या साईडला. हॉटेल बघतो एखादं. चला. आलो एका घरगुती खानावळमध्ये. लंच टाईम. आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे. तर फिरते आम्ही कोल्हापूरमध्ये. हॉटेल्स शोधतोय. हॉटेल रंकाळ्याच्या जवळ आहे. आत्ता कुठलं चांगलं एखादं हॉटेल भेटते का आज स्टे करायचं. त्यामुळे ऑनलाईन ते फोटोज वगैरे
आता आम्ही फ्रेशन अप झालेलो आहे. या हॉटेलला चेक इन केलं आहे. हॉटेल कृष्णाज द वूड विला चांगलं आहे. इथं 3rd फ्लोअरला घेतले एक AC रूम. फ्रेश वगैरे झाले. मार्केटला चाललं आता फिरायला. मार्केट आणि रंकाळ्याला पण जायचे. चला जाऊया मार्केटमध्ये, बघू काय काय आपलं. एक चप्पलचं मार्केट आहे. आपण बघू काय प्राइस येतो इकडे. लहान मुलांचे आहेत का चप्पल? 1.5 वर्षाचा आहे. इथं बघा कसं वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरी चप्पल ही हाताने बनवलेली टिकाऊ आणि जगप्रसिद्ध आहे. आजही ही कला अनेक कारागीर जपून ठेवत आहेत. काय प्राइस वगैरे कशा आहे यांच्या? कोल्हापूरच्या इतिहासात छत्रपती शाहू महाराजांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, आरक्षण व्यवस्था यामुळे कोल्हापूरला सामाजिक सुधारणांचे केंद्र मानले जाते. कमान बघा इथं तालीम. कळा चौपाटी उद्यान. संध्याकाळी रंकाळा तलावावर बसून थोडा रिलॅक्स टाईम गेला. पाणी, हवा आणि शांत वातावरण दिवस छान संपले. आपण आलेलो आहे आता रंकाळ्यावरती. नजारा बघा किती मस्त आहे. कोल्हापूरचा सूर्यास्तही खूप सुंदर झाला. शहर छोटं असलं तरी एक्सपिरियन्स खूप मोठं देतो. राजकमल वेळपाशी आलो आम्ही स्पेशल. असा मेनू कार्ड. रंकाळ्यावर फिरायला आलात आणि वेळ नाही खाल्ली तर तुमची ट्रिप अपूर्णच समजा. जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर राजकमल भेळ रंकाळा तलावापाशी ही जागा नक्की ट्राय करा. मस्त ओली भेळ घेतली. आता आम्ही आलोय हॉटेल कृष्णा डिलक्समध्ये कोल्हापुरी स्पेशल नॉनव्हेज खायला. इथली स्पेशल नॉनव्हेज थाळी, गरमागरम चपाती आणि सोबत येणारा ताजा तांबडा पांढरा रस्सा हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही जर कोल्हापूरला आलात आणि अस्सल नॉनव्हेज खायचं असेल तर हॉटेल डिलक्स नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.